नमस्कार मित्रांनो, सचिन सवाकडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, लाडक्या बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि भरपूर लोकांच्या आता घरी बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत. आणि या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस बाप्पांचे आगमन होतं त्यावेळेस घरामध्ये ज्यावेळेस विराजमान होतात, प्रतिष्ठापना होते बाप्पांची, तर घरामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि एक वातावरण तयार होते की खूप जे वातावरण असते ते आनंदमय झालेलं असतं. तेच वातावरण आपण बघणार आहे. आणि ज्यावेळेस बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात तर घरामध्ये जे लोक असतात की बाप्पाचे विराजमान होण्यासाठी त्यांची जी आरस सजवतात ती खूप भारी असते. ती आरस आपण आज बघायला जाणार आणि जी आरस केलेली आहे बाप्पांच्या विराजमानासाठी तर ते आपण आज बघायला जाणार कशी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तुम्ही. हाय दीपक. हाय, नमस्कार. तर मित्रांनो, आहे दीपक. आणि दीपकला तुम्ही बघितलं असणारच की आपण एक वासोटाचा व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये दीपक होता आणि त्याचे मित्र वगैरे होतं. तर दीपकनं अशा प्रकारे बाप्पाच्या विराजमानासाठी आरस केलेलं आहे, खूप भारी केलेलं आहे. आणि कशी केलेलं आहे, काय केलेलं आहे आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया आपण. नमस्कार, माझं नाव दीपक भोसले, राहणार उंचगाव. आणि आपण आता सध्या बघतोय पृथ्वीवरती आता प्लास्टिक भरपूर झाले, त्यामुळे थर्मोकॉल बंदी आलेली आहे. बाकीचे इतर थर्मोकॉलचे जे प्लास्टिकचे जे वस्तू आहेत आता त्या जास्त कमी आल्यात मार्केटला. त्यामुळे मी काय केलं, याच्यामध्ये आता इको फ्रेंडली केला आहे. हा गणपती पण सुद्धा शाडूमध्ये आहे आणि हे फुल जे क्रिएटिव्ह केलेलं आहे मी, ते सगळं पूर्ण पुट्ट्यामध्ये आहे. तुम्ही सगळं बघू शकता. ह्याला पण मी कार्डशीट पेपर वापरलेला आहे ब्लॅकमध्ये. आणि हे तुमचं पुट्ट्याचं आहे पूर्ण. हे पण पताका सगळ्या पुट्ट्याच्या केलेल्या आहेत. दीपक तसा एकदम क्रिएटिव्ह माणूस आहे, कारण अशा गोष्टीमध्ये त्याचं खूप क्रिएटिव्हिटी म्हणजे डोकं चालतं. कारण आता ही जी आरस केलेली आहे ती खूप भारी. आणि कारण त्यानं एक व्हिडिओ इन्स्टाला टाकला होता की जी आरस कशी करत होता, तर एक छोटासा बहुतेक स्टोरी टाकली होती ना, स्टोरी टाकली होती इन्स्टाला. मग म्हटलं आपण दीपकच्या घरी जाऊन बाप्पाची जी आरस केलेली आहे त्याचा एक व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येऊया. पुट्ट्यामध्ये छान डेकोरेट केलेलं आहे. तलावारप्रमाणे आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत असतो. त्याप्रमाणे आमचे चिरंजीव आणि जी काय मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी आज हे इको फ्रेंडली डेकोरेशन केलेलं आहे. निव्वळ फुट्ट्यापासून बनवलेलं आहे. 2-3-4 दिवस त्याला लागलेलं आहे. छोटं पार्ट बनवून छोटं फुट्याचं सामान एकत्र करून हे घरगुती असं एक मंदिर गणपतीला असं बनवलेलं आहे. आणि ह्या मूर्तीमध्ये जे सामान जेवढं आहे हे साध्यापणाचं सर्व सामान, कुठलंच असं काय आहे फॅक्टरीची बनावट वगैरे केलेली नाही आहे. सगळं हातानं बनवलेलं हे नियोजन आपलं व्यवस्थित करून हे गवत वगैरे पुराणा वाडा असा दाखवलेला आहे. ह्या वाड्यामध्ये असं संपूर्ण निसर्गाचं प्रेम दाखवून जी काय जुनं जे जुन्याच हे असते, जुना वाडा असतोय त्याप्रमाणे आम्ही हे वाडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या वाड्यामध्ये संपूर्ण अगदी खाली बेसपासून वरच्या जाग्यापर्यंत, खिडक्यापर्यंत, वरच्या फ्लॉवरपर्यंत असं सर्व व्यवस्थित आम्ही हे दाखवलेलं आहे.
तर मित्रांनो, दीपकची क्रिएटिव्हिटी तुम्हाला कशी वाटली? जर क्रिएटिव्हिटी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, जास्त जास्त लोकांना शेअर करून आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि आता आपण भेटू. आणि हां, दीपक आणि आम्ही जो वासोटा ट्रेक केला होता त्याचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक आय बटनवरती देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची व्हिडिओची लिंक देतो, तोही व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करून लोकांना चॅनल आपला सबस्क्राईब करायला सांगा. तो पण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत